राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई 1,01,90,497 लाखाचा मुद्देमाल जप्त। विधानसभा निवडणूक सन 2024च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ते दिनांक 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 324 गुन्हे नोंदवण्यात आलेले असून 240 आरोपींना अटक करण्यात आली आहे। संपूर्ण कारवाईमध्ये 1,58,531 लिटर दारू जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 1,90,497 आहे। विधानसभा निवडणूक 2024 आचारसंहिता कालावधीत या विभागाची 7 पथकं तैनात असून पथकांकडून आंतरराज्य मद्य तस्करी होणार नाही याची दक्षता घेण्यात येते आहे। जिल्ह्यात बेकायदेशीर हातभट्टी, दारू निर्मिती व विक्री केंद्र यांच्यावर कारवाई करण्यात येते आहे। तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार नाही याकरता रायगड विधानसभा मतदारसंघात शेडुंग, तालुका पनवेल व चांडवे, तालुका पोलादपूर इथं 2 तपासणी नाका उभारण्यात आली असून तेथे संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे। तसेच अवैध मद्य विक्री करणारे ढाबे, हॉटेल, टपऱ्या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत असून अशा हॉटेल, ढाबे मालक, चालक यांच्यासह जागा मालकांवर गुन्हे नोंद करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या। तसेच या निवडणूक कालावधीत गोवा राज्यातून गोवा निर्मिती मद्याची चोरटी वाहतूक रेल्वे प्रशासनाच्या रोरो सेवेद्वारे वाहतूक होण्याची शक्यता असल्यानं कोलाड इथं रोरो रेल्वे सेवेद्वारे येणाऱ्या वाहनांची पोलीस विभाग व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून तपासणी करण्यात येते आहे। विधानसभा निवडणूक 2024 मुक्त व निर्भयपणे पार पडावी याकरता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारूचं प्रलोभन देत असल्याचं निदर्शनास आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉट्सअप क्रमांक 84 22 00 1133 व टोल फ्री क्रमांक 18 00 23 39 999 वर संपर्क साधावा असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकरण यांनी काल केलंय। ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज, सचिन चांदोरकर, जिल्हा प्रतिनिधी, रायगड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.